हाय गाईज, तर आजचा विषय खूपच डिफरंट आहे. हे मी कुठेही स्क्रिप्टेड नाही आहे, काहीच नाही आहे. मला जे आवडते, जे असं वाटते ते मी बोलते. तर मी सुरू करते. डिअर माय होणारा नवरा. म्हणजे मला काय वाटतं किंवा एखाद्या मुलीला काय वाटतं की नवरा का असावा. नवरा असावा आधार म्हणून, नवरा असावा मायेची ऊब म्हणून, नवरा असावा खंबीर आधार म्हणून, नवरा असावा दुःखात गारव्यासारखा, नवरा असावा बापाची उणीव कधी कमी न पडून देणारा, नवरा असावा आपल्या लेकरांचा बाप म्हणून, नवरा असावा तो बोलणारा असावा, तो शांत असावा, तो मौन असावा, तो हजार प्रश्न विचारणारा असावा, तो एक आधार असावा, तो स्वावलंबी असावा, पण भावनांच्या बाबतीत तो आपल्यावर परावलंबी असावा. त्याच्या भावना, त्याच्या मर्यादा सर्व आपल्यापर्यंत सुरू आणि आपल्यावर संपल्या पाहिजेत. नवरा असावा सासूचा लाडका लेक माझा नवरा असावा, नंदेचा सख्खा भाऊ माझा नवरा असावा, सासऱ्यांचा हुशार मुलगा माझा नवरा असावा, माझ्या मुलांचा आदर्श बाप माझा नवरा असावा. नवरा असावा चुकीच्या गोष्टीत न साथ देता खंबीरपणे विरोध करणारा, पण त्या विरोध करताना आपली रिस्पेक्टसुद्धा करताना. चार चौघात तू चुकीची आहेस हे न म्हणता नवरा म्हणावा की बाजूला चल, मी तुला सांगतो तू काय चुकली आहेस. चार चौघात उंच आवाजाने न बोलणारा नवरा असावा. चार चौघात प्रेमाच्या डोळ्यांनी निरखणारा नवरा असावा. नवरा असावा बापासारखी आणि आईसारखा एक स्वतःचा घर. नवरा असावा पाहिजे ती गोष्ट, पाहिजे ते हट्ट पूर्ण करणारा. नवरा असावा भावासारखा खोड्या काढणारा. नवरा असावा असा की ज्याची सर कोणाला नसावा. नवरा मित्र व्हावा, नवरा प्रियकर व्हावा, नवरा दुनिया व्हावा. आपल्या मुलीला साठी एक बापासोबत मित्र म्हणून तिच्याशी वागणारा नवरा असावा. मुलीच्या छोट्या छोट्या गोष्टी आनंदाने पूर्ण करणारा. नवरा असावा मुलीला कधीच तू एकटी आहेस तिला कधी टोमणे न मारणारा. नवरा असावा माझ्या माहेरच्या माणसांना स्वतःच्या माणसांसारखा जपणारा. नवरा असावा स्वतःच्या बहिणीसोबत माझ्या भावालाही तेवढ्याच मायेने त्याच नजरेने पाहणारा. नवरा असावा दीर भाऊजाई नंदा यांच्यात त्याला आनंद मानून माझ्या माहेरच्यांच्यात तो त्याचं सुख मानणारा. नवरा असावा माझ्या वडिलांची रिस्पेक्ट करणारा. नवरा असावा माझ्या आईला मायेने 2 शब्दांनी कौतुक करणारा. नवरा नसावा दहेजसारख्या जुन्या प्रथांनी वेढलेला. नवरा नसावा डावरी सारख्या गोष्टींनी वेढलेला. नवरा नको. नवरा असावा बायकोला सक्षम करणारा. नवरा असावा प्रेमेची माय सारखा. नवरा आई वेळेवर आईसारखा वागणारा. नवरा असावा टिंगळ मस्ती मजा करणारा. नवरा प्रियकर म्हणून कधीतरी आपल्याला एका मक्याच्या कणसावर दोघांनी एकत्र चाव घेणारा. नवरा असावा एकच सूप
एकाच बाऊलमध्ये दोघं पिणारे. नवरा असावा आपल्या उष्ट 4 घास खाणारा. नवरा असावा घरातली गोष्टींमध्ये कामे करणारा. नवरा असावा आपण थकल्यावर 2 घास भरवणारा. नवरा असावा आपण आजारी असल्यावर घरातली कामांचा ओझा घेणारा. नवरा कमी पैसे कमवणाराही चालेल, पण नवरा हा मायेने दुनिया जिंकून घेणारा. नवरा असावा स्वप्नातल्या राजासारखा. तर स्वप्नातला राजा प्रत्येकाला मिळतोच असं नाही. प्रेम हे नवऱ्यावर होतो, पण प्रेमापुढे तो त्याग करायला शिकवतो. नवरा असावा अलगद त्याच्याकडे बघितल्यावर गालात लाली आणणारा. त्याच्या स्पर्शाने अंतःकरणाला सुख मिळणारा. नवरा असावा ती आयुष्याची सुंदर पाठ जिचा प्रत्येक उदास चेहरा वाट पाहतो. नवरा असावा मंगलसूत्रासारखा ज्याच्या सोबत समाजात फिरताना वेगळ्या प्रकारची मायेसोबतच एक आपला कॉन्फिडन्ससुद्धा येतो. नवरा असावा त्या कमळासारखा चिखलात जरी असला तरी आपल्या स्वतःच्या स्वभावाने स्वतःच्यातल्या वैशिष्ट्याने सर्वांचं आकर्षण ओढावणारा. नवरा असावा एकनिष्ठ माझ्याकडे ज्या नजरेने पाहील त्या नजरेने इतर कोणत्याही स्त्रीकडे न पाहणारा. नवरा असावा रामासारखा अग्निपरीक्षा घेतली तरी माझ्यावरचं प्रेम कमी न होणारा. नवरा असावा शंकरासारखा. नवरा असावा शंकरासारखा हजारो जन्म फक्त माता पार्वतीच्या साठी जन्म वाट पाहणारा. नवरा असावा विष्णूसारखा माता लक्ष्मीच्या चरणात बसणारा. नवरा असावा हा भगवंतासारखा. नवरा असावा हा श्रीरामासारखा. काहीच आपला टॉपिक कसा वाटला आहे तुम्ही नक्की सांगा. जर तुम्हाला काय आवडलं तर मला खूप आवडेल आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. बाय बाय.